डोळ्यांवरून ओळखा माणसाचा स्वभाव. डोळ्यांचा आकार, चमक आणि नजर काय सांगते? म्हणतात ना, चेहरा खोटं बोलू शकतो पण डोळे कधीच खोटं बोलत नाही. काही लोकांच्या डोळ्यात आपलेपणा दिसतो, काहींची नजर पाहिली की नकळत भीती वाटते. काही लोक पहिल्याच भेटीत मन जिंकून घेतात आणि त्यामागचं कारण असतं त्यांचे डोळे. तर काही लोक हसत असतात पण त्यांच्या डोळ्यात खोल दुःख दिसतं. असं का? कारण माणसांचे डोळे हे त्यांच्या मनाचं आरसे असतात. नमस्कार, आज आपण जाणून घेणार आहोत डोळ्यांचा आकार, त्यांची चमक, नजरेची हालचाल आणि डोळ्यांची भाषा कशी एखाद्या व्यक्तीचा स्वभाव सांगते. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा पारंपरिक संकेत सांगणार आहे ज्याला जुने लोक भाग्यशाली नजर म्हणायचे. भारतीय सामुद्रिक शास्त्रामध्ये डोळ्यांना खूप विशेष महत्त्व दिले गेले आहे. कारण डोळे हे फक्त पाहण्याचं साधन नाहीत, तर मन, भावना आणि स्वभावाचं प्रतिबिंब मानलं जातं. जुने लोक म्हणायचे, जशी नजर तसाच नजरीचा विचार. म्हणजे माणूस जगाकडे कसं पाहतो हे त्याच्या डोळ्यातून दिसतं. तुम्ही बघितलं असेल, काही लोकांच्या डोळ्यात शांतता असते, त्यांच्या जवळ बसलं की मन शांत होतं. तर काही लोकांच्या डोळ्यात बेचैनी दिसते, त्यांच्याशी बोलताना अस्वस्थ वाटायला लागतं. आता बोलूया मोठ्या डोळ्यांबद्दल. ज्या लोकांचे डोळे मोठे आणि खुललेले असतात असे लोक मनाने खूप स्वच्छ मानले जातात, भावनिक असतात, लवकर विश्वास ठेवतात आणि नातेसंबंध मनापासून जपतात. पण असे लोक लवकर दुखावले जातात, छोटीशी गोष्टही मनाला लावून घेतात. तुम्हाला अशी मोठ्या डोळ्यांची एखादी व्यक्ती आठवते का? जी बाहेरून आनंदी दिसते पण आतून खूप भावूक असते. एक छोटासा अनुभव सांगते. माझ्याकडे एकदा एक महिला आल्या होत्या. त्यांचे डोळे खूप मोठे आणि निरागस होते. त्या म्हणाल्या, लोक मला वारंवार फसवतात. त्यांची कुंडली पाहण्याआधीच त्यांच्या डोळ्यातला विश्वास स्पष्ट दिसत होता. आता बोलूया छोट्या डोळ्यांबद्दल. ज्या लोकांचे डोळे छोटे असतात असे लोक खूप निरीक्षण करणारे असतात. प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहतात, लवकर कुणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा विश्वास ठेवला की आयुष्यभर साथ देतात. एक जुनी म्हण आहे, संथ पाणी खोल असतं. तसंच शांत नजर असलेली माणसं आतून खूप खोल विचारांची असतात. काही लोकांच्या डोळ्यात वेगळीच चमक असते, जणू आतमध्ये एखाद्या जिद्दीची आग पेटलेली असते. असे लोक ऊर्जेने भरलेले असतात, मोठी स्वप्न पाहतात, काहीतरी मोठं करण्याची इच्छा ठेवतात. पण तेच जर रागात बदललं तर माणूस हट्टी आणि घाई करणारा होऊ शकतो. जरा विचार करा, तुमच्या घरात किंवा मित्रांमध्ये अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या डोळ्यात कायम तेज दिसतं? ती व्यक्ती खूप ॲक्टिव्ह आणि हट्टी आहे का? आता बोलूया शांत आणि स्थिर नजर असलेले लोक. काही लोकांची नजर खूप शांत असते. असे लोक जास्त बोलत नाही पण त्यांची उपस्थिती समाधान देऊन जाते. हे लोक समजूतदार असतात, लवकर रागवत नाही, नातेसंबंध जपून ठेवतात. जुने लोक म्हणायचे, ज्यांची नजर स्थिर त्यांचं मनही स्थिर. सतत इकडे तिकडे फिरणारी नजर. एखाद्या व्यक्तीची नजर जर सतत इकडे तिकडे फिरत असेल तर सामुद्रिक शास्त्र त्याला अस्थिर मनाचं लक्षण मानतं. असे लोक एका गोष्टीवर टिकून राहत नाही, कधी एक निर्णय तर कधी दुसरा. मनात कायम गोंधळ सुरू असतो. एक छोटासा अनुभव सांगते. एक तरुण सतत नोकऱ्या बदलत होता. बोलताना त्याची नजर एका ठिकाणी टिकत नव्हती. नंतर तो स्वतः म्हणाला, मला समजत नाही मला आयुष्यात नेमकं काय हवं आहे. कधी कधी मनाची बेचैनी डोळ्यात स्पष्ट दिसून येते. सामुद्रिक मान्यतांमध्ये डोळ्यांची चमक आणि रंगाला महत्त्व दिलं गेलं आहे. मऊ आणि शांत नजर ही नम्र स्वभावाचं लक्षण असतं. तीक्ष्ण आणि टोचणारी नजर हट्टी आणि प्रभावी स्वभाव दाखवते. आणि ज्यांच्या डोळ्यात दया असते असे लोक इतरांना मदत करणारे असतात. काही लोक खोटं बोलू शकतात पण त्यांचं डोळे खरं सांगून जातात.
जर एखादी व्यक्ती बोलताना नजर चुकवत असेल, वारंवार डोळे मिचकावत असेल किंवा सरळ डोळ्यात पाहत नसेल, तर अनेकदा आतमध्ये भीती किंवा काहीतरी लपवण्याची भावना असते. डोळे म्हणजे मनाचं दार आणि म्हणूनच पूर्वी लोक नाती ठरवताना फक्त चेहरा नाही तर नजर बघायचे. सामुद्रिक शास्त्रानुसार काही गोष्टी शुभ मानल्या जातात. शांत आणि स्वच्छ नजर, डोळ्यात नैसर्गिक चमक, बोलताना स्थिर नजर, डोळ्यात दया आणि आपुलकी दिसतं, अशा लोकांना विश्वासू आणि सकारात्मक मानलं जातं. सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही उपाय सांगते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या डोळ्यात कायम थकवा, ताण किंवा बेचैनी दिसते, तर असे साधे उपाय तुम्हाला मदत करू शकतात. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या, काही मिनटं ध्यान करा, मोबाईलचा वापर कमी करा, पूर्ण झोप घ्या. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा, कारण डोळ्यांची खरी चमक फक्त चेहऱ्यावरून नाही तर मनाच्या शांततेतून येते. लक्षात ठेवा, डोळे हे काही फक्त पाहण्याचं साधन नाहीत, ते माणसाच्या आत्म्याची भाषा असतात. काहींच्या डोळ्यात प्रेम असतं, काहींच्या डोळ्यात वेदना, काहींची नजर धैर्य देते तर काहींची नजर भीती निर्माण करते. पण सर्वात सुंदर डोळे तेच असतात ज्यात सत्य, दया आणि आपुलकी दिसते. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आजपर्यंत तुम्हाला कोणत्या प्रकारच्या डोळ्यांची माणसं सर्वात समजूतदार वाटली? तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यावरून त्याचा स्वभाव ओळखला आहे का? अशा ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्र आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.